लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष नामवंत उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर संजय राजाराम सोनावणे यांचे सुपुत्र फॉरेन रिटर्न उच्च विद्याविभूषित युवा सक्षम नेतृत्व तथा प्रतिष्ठानचे कोर कमिटीज अध्यक्ष स्वराज सोनवणे यांची आजची राजकीय स्थिती, राजकारणाचा खालावलेला दर्जा, लोकप्रतिनिधी कसा असावा, विकास म्हणजे नेमकं काय, समाजकारण आणि राजकारणाची सांगड, प्रशासनातील पारदर्शकता, लोकसेवकाची जनतेप्रती बांधिलकी, आजच्या तरुणांची कर्तव्य आणि जबाबदारी यावरती आपलं परखड आणि अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडलंय. महापुरुषांची विचारधारा जोपासून तरुणांनी देशाला पुढे न्यायला योगदान दिलं पाहिजे असं आवाहन स्वराज सोनवणे यांनी केलंय. याबरोबरच तरुणांनी स्वच्छ, पारदर्शक कारभार आणि जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय होण्याचं आवाहन सुद्धा स्वराज यांनी केलंय. तर भ्रष्ट यंत्रणेवरती अंकुश आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता येणं गरजेचं असल्याचं परखड मत स्वराज सोनवणे यांनी मांडलंय. जनतेला अपेक्षित आणि शाश्वत विकास घडवून आणणं ही काळाची गरज आहे. जनतेच्या मूलभूत पायाभूत गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावरती भर देणं गरजेचं आहे. तरुणांनी विकासात्मक दृष्टिकोन जोपासून कार्य करावं. समाजकारण सोनावणे कुटुंबियांचा पिंड आहे. वडील डॉक्टर संजय सोनावणे यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा वारसा जोमानं पुढे नेणार. तर राजकारणामध्ये योग्य संधी मिळाली तर सकारात्मक दृष्टिकोनानं सहभागी होईन आणि जनतेला न्याय देईन असंही स्वराज सोनावणे म्हणाले. संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आता महानगरपालिका निवडणुकांच्या नंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. कसं बघता आत्ताच्या राजकारणाकडे? काय नेमके विकासाचे संकल्पना आहेत? कसा विकास म्हणून आपण कसं आपला दृष्टिकोन आहे? खरं तर आत्ताचं जे राजकारण आहे आणि जी महानगरपालिका असो, मग नगरपंचायती असो किंवा आत्ताच नुकतंच डिक्लेअर झालेलं जिल्हा परिषदेची निवडणुका असो, या सगळ्या राजकीय गोष्टींकडे खरं तर राजकारण हे समाजाचे जे समस्या आहेत हे सोडवण्यासाठीचं एक प्लॅटफॉर्म म्हणून बघून त्यांना आपण जे जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न त्यातनं आपण ह्याच्यातनं आपण सोडवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं आपण राजकारणाकडे मी बघतो. आणि जसं तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की विकासाची संकल्पना तुमची काय आहे, तर विकास म्हणजे काय, तर आपण अभ्यास कराल तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की हॅपीनेस इंडेक्स आणि हेल्थ इंडेक्स अशा दोन गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की कुठला देश किंवा कुठला विभाग, कुठला गाव हे किती विकसित किंवा प्रगतशील आहे असं हे आपण त्याच्यामधनं आपल्याला समजतं. आणि जो हॅपीनेस इंडेक्स असतो ते खरं तर मूलभूत गरजांवरतीच डिपेंडेंट असतं. म्हणजे कसं की बाबा जर तुम्हाला घरातनं जायला चांगला रस्ता भेटला, तुम्हाला चांगलं हॉस्पिटल भेटलं, तुम्हाला चांगलं पाणी, स्वच्छ पाणी भेटलं, हायजिनिक आजूबाजूचे सराउंडिंग भेटले, तर खऱ्यामध्ये त्याला विकास आपण बोलला जातो. म्हणजे शेवटी हॅपीनेस इंडेक्स हा बघितलं गेलं तर मूलभूत गरजांवरतीच डिपेंडेंट असतो. मला सांगा की तरुणांनी राजकारणाकडे कसं बघितलं पाहिजे? आज तरुण जे आहेत राज्यभरातले, देशभरातले विविध प्रकारचे पक्ष आहेत आणि त्या पक्षामध्ये तरुण मोठ्या संख्येने येतात. ही बाब एक सकारात्मक पाहिली जाते. तरुणांनी राजकारणामध्ये सहभाग का घेतला पाहिजे, का वाटतंय तुम्हाला? नाही, 100% ही एक सकारात्मक गोष्टच आहे की जास्तीत जास्त तरुण येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आल्या पाहिजेत, राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळाली पाहिजे की त्यांचं काम कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि बाकी इंटरनेट असो, सोशल मीडिया असो, अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक तरुण किती एफिशियंटली काम करू शकतो हे दाखवण्यासाठी तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे.